नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 डिसेंबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये आरक्षण, इथेनॉल, शक्ती कायदा आणि शिखर बँक या संदर्भात ज्या काही न्यूज आल्या आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षे दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यांना MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर आजची जी आपली पहिली न्यूज आहे त्या न्यूज पासून आजच्या डिस्कशनला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती आरक्षण संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, मराठा आंदोलनाबाबत अंतर्वलीत आज बैठक। आपणा सर्वांना माहित असेल की आज सध्याला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या संदर्भात वातावरण पेटलेले आहे आणि एकूणच हा एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा आपल्या समोर झालेला आहे। मग या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये 24 डिसेंबर पर्यंत राज्य सरकारने मराठा आंदोलनकर्ते श्री मनोज जरांगे पाटील यांना मुदत दिली आहे की या मुदतीपर्यंत आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ। मग त्या संदर्भात 17 तारखेला अंतरवली सराटी या त्यांच्या राहत्या गावी या ठिकाणी मराठा समाजाची बैठक होणार आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या न्यूजला धरून आपल्याकडे आजचा जो आपला प्रश्न बनतो तो प्रश्न असा आहे, महाराष्ट्र राज्यात दिल्या गेलेल्या आरक्षणासंबंधी योग्य विधान ओळखा। अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रश्न आहे, ज्यामध्ये विधान 1 पाहायचे आहे, महाराष्ट्र राज्यात एकूण 52% आरक्षण देण्यात आलेले आहे, हे आपले पहिले विधान आहे। विधान 2, SC आणि ST समुदायास एकूण 20% आरक्षण देण्यात आलेले आहे। विधान 3, OBC समुदायास एकूण 19% आरक्षण देण्यात आले आहे। अशा प्रकारचे 3 स्टेटमेंट आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी जे स्टेटमेंट क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे। एकूण आरक्षणाच्या 52% आरक्षण महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आलेले आहे। त्यानंतर विधान 2, SC आणि ST समुदायास एकूण 20% आरक्षण देण्यात आले आहे, ज्यामध्ये 13% आरक्षण हे SC समुदायातील बांधवांसाठी आहे आणि 7% आरक्षण हे ST समुदायातील बांधवांसाठी आहे, म्हणजे जे काही आपले आदिवासी बांधव आहेत त्यांच्यासाठी आहे। त्यानंतर OBC साठी दिले गेले जे काही आरक्षण आहे त्यामध्ये 19% आहे, ज्यामध्ये केवळ OBC येतात। मग या ठिकाणी OBCच्याच अंतर्गत काही गट पाडूनही काही आरक्षण देण्यात आलेले आहे, ते म्हणजे विशेष मागासवर्ग ज्यांना 2% आरक्षण देण्यात आले आहे, विमुक्त जाती ज्या ठिकाणी त्यांना 3% आरक्षण देण्यात आले आहे, भटक्या जमाती B कॅटेगरी ज्यांना 2.5% आरक्षण देण्यात आले आहे। त्यानंतर भटक्या जमाती C धनगर ज्यांना की 3.5% आरक्षण देण्यात आले आहे आणि भटक्या जमाती D ज्यामध्ये वंजारी समाज येतो त्यांना 2% आरक्षण देण्यात आले आहे आणि या सर्व घटकांचा समावेश OBC आरक्षणामध्ये करण्यात आला आहे। जर केवळ आणि केवळ OBC आरक्षण आपण जर गृहीत धरलं तर या ठिकाणी OBC आरक्षण हे 19% आहे आणि OBC आरक्षणामध्ये विविध कॅटेगरीज करून या ठिकाणी मग भटक्या जमाती असतील, भटक्या विमुक्त जमाती असतील, अशा प्रकारचे जे काही वर्ग आहे ते वर्ग पाडून या ठिकाणी आरक्षणाची कॅटेगरी किंवा वर्गीकरण करण्यात आलेले आहे। परिणाम मित्रांनो, या ठिकाणी हे सर्वचे सर्व 3 स्टेटमेंट आपले बरोबर असल्या कारणाने या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर राहील पर्याय D, वरील सर्व विधाने बरोबर आहेत। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 2 कडे, जो की या ठिकाणी इथेनॉल संदर्भात आहे। त्या संदर्भात जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। उसाचा रस मळीपासून इथेनॉल निर्मितीस केंद्राची मुभा। अलीकडेच केंद्र सरकारने असा निर्णय घेतला होता की जे काही साखर कारखाने आहेत ते साखरेपासून किंवा उसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती करू शकत नाहीत, परंतु कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर मागच्या काही काळामध्ये बँकाकडून लोन घेऊन इथेनॉल निर्मिती प्रकल्प उभारले होते। मग या ठिकाणी जर या इथेनॉल निर्मिती प्रकल्पातून इथेनॉलची निर्मिती नाही झाली तर बँकाकडून घेतलेले जे काही लोन आहे ते लोन साखर कारखान्यांनी कशा प्रकारे फेडावे, अशा प्रकारचा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आणि यालाच अनुसरून आता केंद्र सरकारने U-टर्न घेतला आहे आणि या ठिकाणी जे काही साखर कारखाने आहेत त्यांना इथेनॉल निर्मितीची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तशा प्रकारची ती न्यूज आहे। या न्यूजला धरून आजचा आपला जो प्रश्न बनतो तो प्रश्न असा आहे, भारतात इथेनॉल निर्मिती करणारा
पहिला कारखाना कोणता, अशा प्रकारचा सरळ आपला क्वेश्चन आहे, ज्यामध्ये आपला पर्याय ए श्री रेणुका शुगर लिमिटेड, पर्याय बी बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेड, पर्याय सी त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड आणि पर्याय डी बजाज हिंदुस्तान लिमिटेड। तर मित्रांनो या ठिकाणी इथेनॉलचा भारतातील पहिला कारखाना जो आहे तो आहे बजाज हिंदुस्तान लिमिटेड, म्हणजेच पर्याय डी हे आपलं योग्य उत्तर आहे। आणि 1944 सालापासून या कारखान्याकडून या ठिकाणी इथेनॉलची निर्मिती केली जात आहे। हे जे वर्ष आहे तेही या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। चलूया आजच्या आपल्या प्रश्न क्रमांक 3 कडे, जो की या ठिकाणी शक्ती कायद्यासंदर्भात आहे। सर्वप्रथम जो प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रश्न असा आहे, अलीकडे चर्चेत असणारा शक्ती कायदा कोणाच्या हिताचे संरक्षण करतो किंवा कोणाच्या हिताच्या संरक्षणासाठी या ठिकाणी शक्ती कायदा निर्माण करण्यात आला आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपला पर्याय ए महिला, पर्याय बी बालके, पर्याय सी वृद्ध महिला व पुरुष, पर्याय डी केवळ विधवा महिला। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए, महिलांचे जे काही संरक्षण आहे, हिंसाचार असेल किंवा इतर जे काही छेडछाडीच्या घटना आहेत यासारख्या बाबीपासून महिलांचे संरक्षण करण्यासाठी राज्यामध्ये शक्ती कायदा आणावा आणि त्या संदर्भात चर्चा सध्या सुरू आहे। आणि त्या संदर्भात जी काही न्यूज आहे ती तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती पाहायला भेटेल, जे की महिला अत्याचाराविरोधातील शक्ती कायदा बाळगणार अशा प्रकारची ती न्यूज आहे। चलूया आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नाकडे, जो की शिखर बँकेसंदर्भात आहे। सर्वप्रथम जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। न्यूज अशी आहे, शिखर बँक प्रकरण तपासाची सद्यस्थिती काय, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 9 वरती भेटून जाईल। त्या ठिकाणी ती न्यूज तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाहीये, परंतु या ठिकाणी शिखर बँकेविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि या शिखर बँकेला धरूनच आजचा आपला प्रश्न बनतो। तो प्रश्न पाहूया। सहकारी वित्तीय संस्थांमध्ये शिखर बँक म्हणून कोणत्या बँकेला ओळखले जाते, असा तुम्हाला सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्हाला पर्याय प्राथमिक सहकारी बँक, पर्याय बी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पर्याय सी राज्य सहकारी बँक, पर्याय डी केंद्र सहकारी बँक। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी, राज्य सहकारी बँकेला शिखर बँक म्हणून ओळखले जाते। या ठिकाणी प्राथमिक सहकारी बँक ही तालुका आणि गाव स्तरावर कार्य करते, जिल्हा मध्यवर्ती बँक ही नावाप्रमाणे जिल्हा स्तरावर कार्य करते आणि राज्य सहकारी बँक ही या ठिकाणी राज्य स्तरावर कार्य करते आणि केंद्र स्तरावर अशा प्रकारचं कार्य करणारी सहकार क्षेत्रामधील केंद्रीय सहकारी बँक अशा प्रकारची कोणतीही बँक नाहीये। त्यामुळे या ठिकाणी हा जो पर्याय आहे तो डिलीट होतो। या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय सी, राज्य सहकारी बँक ही सहकार क्षेत्रामध्ये शिखर बँक म्हणून कार्य करते। तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 17 डिसेंबरचं जे महत्त्वपूर्ण वृत्तपत्र डिस्कशन आहे, जे की स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते, ते या ठिकाणी आपण डिस्कस केले आहे। या ठिकाणी व्हिडिओवरती किंवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी आपल्या टेलिग्राम चॅनल ही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर ज्या काही नवनवीन अपडेट्स स्पर्धा परीक्षा संदर्भात असतील, मग ती UPSC असेल, MPSC असेल, कंबाईन असेल, या संदर्भात सर्व अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।